स्वप्नवत गावाकडे. आणि हे गाणं खरंच इतिहास लागू पडत आहे. या स्वप्नवत गावचं नाव आहे गोठणे. उदगीरच्या निसर्ग कुशीत काळम्मा देवीचं हेच ते जागृत देवस्थान. इथं आशीर्वाद घेतल्यावर शुभ कार्य सुरू होतं. इथे भक्तिभावाने राहणाऱ्या जीवांना या देवीचा आणि केदारलिंग देवाचा आश्रय आणि आशीर्वाद. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या आणि डोंगर माथ्यावर वसलेल्या गोठणे गावचा हा पाणवठा. गावच्या बाहेर उतारावर एक नितळ पाण्याचा आड. हा आडच या गावाला 12ही महिने पाणी देतो. पण तो देणार पाणी येथून घेऊन जायचं. पाणी घेऊन जाण्याची कामे मुलींची, स्त्रियांची. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता ही कामे त्या विना तक्रार करतात. पावसाळ्यात ओढ्याला पाणी आले की रस्ता पार करण्यासाठी याच साकवाचा आधार. आज इथं वाटसरू या साकवावर सावलीला विसावली आहे. अरे, हा तर चक्क झाडावर झोपलेला आहे. आणि हा काय करतोय? अहो, या मुलांचा सूरपारंब्यांचा खेळ सुरू आहे. यांना कुठले आहेत क्रिकेट, फुटबॉल, कॅरम सारखे शहरी खेळ? रानावनात हुंडरणे आणि सूरपारंब्याने खेळणे हेच यांचे येथील खेळ आणि हेच त्यांचे बालपणीचे जीवन. हे ग्रामदैवत श्री केदारलिंगाचे मंदिर. कोणत्याही शुभकार्यासाठी मंदिराच्या मंडपाचा उपयोग करायचा. शहरासारखी मंगल कार्यालये, लॉन, हॉल इथं नाही. या मंदिराच्या बाजूलाच टुमदार आणि बैठ्या घराने आकारलेले हे गोठणे गाव. गावच्या नावाची आख्यायिका समजू शकली नाही. पण या गावात ज्यावेळी उत्तरेकडून वारा सुटतो त्यावेळी इथे गोठवणारी थंडी सुटते. कदाचित गोठणेमध्ये गोठवणे असाही अर्थ दडला असेल. अशा या गोठवणाऱ्या वाऱ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून येथील घरे ही बैठ्या स्वरूपाची. दूरवर दिसणारे डोंगर, तुरळक घरे असली तरी निसर्गरम्य असा हा परिसर. टुमदार असलेली घरे आणि घरासारखीच माणसांची मनेही. ना इथे कोणाला भौतिक सुखाची हाव
ना आशा. इथे जगतात ते निसर्गाशी एकरूप होऊन. इथला माणूस जगतोय तो एक दुसऱ्यासाठी, जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी. पण लवकरच हा गाव गाण्यातील ओळींप्रमाणे स्वप्नवत ठरणार आहे. कारण शासनानं अभयारण्यासाठी हा भाग आरक्षित केला आहे. या गावचे पुनर्वसन लवकरच होणार आहे. त्यानंतर मग मागे राहतील त्या फक्त आठवणी, आठवणी आणि आठवणीच.